नमस्कार, रामकृष्ण हरी. काका आपलं नाव काय? सुरेंद्र पिसे. बघा सुरेंद्र पिशे आहेत. हे आपल्या मागच्या महिन्यामध्ये घुमानला गेलतो तुम्ही बरोबर? पंढरपूर ते घुमान सायकल रॅली केली. खरंच मला अभिमान वाटला यांचा. हे भिषे होते आणि आमचे एक मित्र टेलर म्हणून होते. आणि ह्या ग्रुपचा मला अभिमान वाटतो की पाटील सर असतील, आपले अभय सर असतील, अजून कोण शेट्टी सर असतील. बघा दररोज आहे ना आपल्या कॉलेज चौकातून 2 राऊंड मारतात आणि कुठं जाऊन येतात? सोनक्याला दररोज जाऊन येतात. तुमचं वय किती आहे काका? 62. बघा 62 वयामध्ये यांनी पंढरपूर ते गोवान पूर्ण केलं. म्हणजे किती किलोमीटर अंतर होतं काका? 2,500 किलोमीटर प्लस अंतर होतं. आणि मला ह्या वयामध्ये एवढं करणं जोग नाही काका. तुम्हाला चढ उतार किती गाठ पडले रोडवर, अशी किती जण माणसे गाठ पडले की त्यात तुमचा अभिमान केला त्यांनी. मला बरं वाटतं. प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागत. बघा प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं. आणि तुम्ही किती जण होता तरी सगळे? 75. बघा 75 जण होते आणि त्यात वयस्कर होते. 60, 70, 75 वयाचे पण होते. बरोबर आहे का? 75 रायडर्स पैकी 80% 60+ होते. बघा म्हणजे 100 कमीत कमी 60+ म्हणजे 60च्या पुढं सगळे होते. मला ह्यांना बघून आनंद वाटलं. मी आता कॉलेज आपल्याला नवीन करायला ना केला आणि दररोज तर व्यायाम यांचा चालूच आहे, सायकलिंग. आणि मी पण कधी करतो, यांच्यासोबत बी असतो. रविवार बिवार गाठला असला मला जर वेळ तर मिळाला तर करतो. पण दररोज 25 ते जायचं 25 यायचं 50 किलोमीटर दररोज रनिंग चालू आहे, सायकलिंग. मला अभिमान वाटलं तर सर धन्यवाद. आणि तुम्हाला बघून खरंच खूप शुभेच्छा. आणि ह्याच्या पुढच्या वाटचालीत तुम्हाला मी चांगल्या शुभेच्छा देतो. आता कुठं जायचं नियोजन तुमचं? काश्मीर ते कन्याकुमारी करायचा विचार. अशी बघा काश्मीर ते कन्याकुमारी करणार आहेत. ह्या 62 वयानंतर जर काश्मीर ते कन्याकुमारी करत असाल तर आपल्या वयस्कर मुलांसाठी अभिमानाची गोष्ट पाहिजे की तुम्ही व्यायाम करा. बरोबर आहे का? युवकांनी मैदानात उतरावे आणि बरं. युवक जे वेगवेगळ्या अवैध मार्गाला लागलेले आहेत ते आपलं शरीर चांगलं असेल तर सगळं वेल्थ इज वेल. आणि 50 वयानंतर सायकलीवर पाऊल टाकता येत नाही, पण ही 62 वयाच्यात पण सायकलीवर पाऊल टाकून एवढं आता यांचं तर नियोजन एक लय मोठं आहे. मला अभिमान वाटतो यांच्यासोबत. आणि यांच्यासोबत मला व्यायाम करायला मिळाला नाही. मला आज गाठ पडले. धन्यवाद काका. असंच व्यायाम करत राहावा आणि खुश राहावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट.